नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय अकस्मात अपडेट या न्यूज चॅनलवर। तर सध्या 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि आपण आलो आहोत नांदगाव दिंडोरी मतदारसंघातील एक अतिशय बॉर्डरचं गाव आहे, तर ते म्हणजे गिगाव। आणि या गिगावला आपण या ठिकाणी आलो आहोत। काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दिसतात, तर आपण त्यांना विचारूया की त्यांचा कौल कुणाच्या बाजूनी आहे। नमस्कार काका, मी ज्ञानेश खरे अकस्मात अपडेट न्यूज चॅनल कडून आलेलो आहे। तर ते म्हणजे भारती पवार या खासदार आहेत आणि दुसरे जे आहेत तर ते म्हणजे भगरे सर। तर काय वाटतं तुम्हाला की दोघांपैकी कोण तुमचा योग्य खासदार असेल किंवा तुम्ही कोणाला मत देऊ इच्छितात? माझं मत असं आहे की जे भारतीय जनता पार्टीने काम भरपूर केलं, परंतु ही भारतीय जे पवार आहे ते आमच्या गावाला एवढं विकसित कामाच्या दृष्टीने आलेले नाहीत हो। आणि दुसरी एक बात अशी आहे की आम्ही डायरेक्ट याला देणार आहे बीजेपीला, तो ते काही नाही, पण काही लक्ष घालायला पाहिजे। ते निवडून गेले का आमच्या याच्यात येतच नाही। एक छोटं गाव आहे, छोट्या गावाचा विकास कसा होईल हे काही पाहत नाही। तेवढ्या करता त्यांनी यावं आणि प्रत्येक नागरिकाच्या समस्या दूर कराव्या, हे आमचं म्हणणं आहे। बरं, म्हणजे तुमचं मत बीजेपीलाच आहे, परंतु बीजेपीने पाहिजे तेवढा विकास कामे तुमच्या या भागात केलेली नाही अशी तुमची खंत आहे, ही तक्रार आहे असं म्हणायला हरकत नाही। नमस्कार, काय नाव आपलं? ज्ञानेश्वर जाधव। ज्ञानेश्वर जाधव गिगावचेच आहेत, आपल्यासोबत या ठिकाणी लाईव्ह आहेत। काय वाटतं तुम्हाला की येत्या रणधुमाळीमध्ये, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारेल? सध्या बाजी मारायचा विषय असा आहे, एका व्यक्तीच्या नावावरच मत मागणं, तर स्वतः जो उमेदवार आहे त्याचं स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे। फक्त दिंडोरी मतदारसंघापुरतच नाही बोलत मी, भारतात पाहायला गेलं तर 70% उमेदवारांचं कर्तृत्व शून्य आहे। विद्यमान जे आहेत, जे काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे टक्केवारीची, ही मुळात एकदमच चुकीची। सदर खासदारांनी आमच्या गावाला सभा मंडप दिलेला होता, तर टक्केवारीमुळे तो सभा मंडप झालाच नाही। जर टक्केवारीमुळे कामं होत नसतील तर मग अशा लोकांना निवडून देऊन काही उपयोगच नाही। कारण की सामान्य व्यक्ती हा काहीतरी काम होईल या अपेक्षेने मतदान करतो, आणि जर त्याचा मतदानाचा वापर जर समोरचा व्यक्ती टक्केवारीच्या नावाने करत असेल तर त्या व्यक्तीची किंमत शून्य आहे मतदानाची। साहेबांमुळेच तुम्ही तारले जात आहेत हे विसरून चालणार नाही, तर तुमची स्वतःची कर्तृत्व शक्ती शून्य आहे, हे असं मी माझं वैयक्तिक मत सांगतोय। तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या खासदारांचं कर्तृत्व शून्य आहे। विद्यमान खासदार जे त्यांचे भारती पवार जे आहेत तर त्यांचं कार्यकर्तृत्व शून्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुमचं मतदान नेमकं तुम्ही देणार कोणाला? कारण आता भगरे सर नावाची जी व्यक्ती आहे ही सुद्धा चांगली चर्चेत आहे, महाविकास आघाडी काँग्रेसकडून ते उमेदवारी करीत आहेत। तर मग तुमचं मत काँग्रेसला की बीजेपीला, का भगरे सरांना की मग भारतीताईंना? सध्या प्रत्येक गावाचं अपेक्षा विकास कामांसंदर्भात असते। मी माझं वैयक्तिक मत मानतोय, जो आमच्या गावासाठी विकास निधी देईल माझं मत त्या व्यक्तीला राहील। पक्ष हा विषय नंतरचा आहे, कारण की पक्षाच्या नावावर तुम्ही मत मागतात, पण तुम्ही जर विकास कामं करत नसाल तर आमच्या मताची व्हॅल्यू तुम्ही गौण धरलेली असा अर्थ होतो त्याचा। जो आमच्यासाठी विकास काम आणि निधी देईल त्या व्यक्तीस आम्ही मत देऊ। त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे की गाव माझा आणि मी गावाचा, आधी गावाचा विकास आणि मग पक्षाचा नंतर विचार करता येईल असं त्यांनी या ठिकाणी मत मांडलेलं आहे। दिवस पिकांना मुलासारखा जीव लावून मोठं करतो, आणि जर तो मार्केटला जातो त्यावेळेस जर त्याच्या पदरी निराशा पडत असेल तर हे पूर्ण चुकीचं धोरण सरकारचं आहे असं मी म्हणतो। आणि शेतकरी जो निर्यात बंदीमुळे उद्ध्वस्त झालेला याला पूर्ण जबाबदार सरकार आहे। क्या बात आहे। तर साहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा अतिशय ज्वलंत मांडलेला आहे आणि सध्या शेतकऱ्यांचा हा मुद्दा जो आहे तो ज्वलंत आहे। आणि त्यात महत्वाचं म्हणजे की निर्यात बंदीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला गेलेला आहे। त्यात अगोदरच आसमानी संकट, सुलतानी संकट आणि त्यात यांची निर्यात बंदी आणि शासनाच्या वेगळ्या धोरणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। आणि पुन्हा तुम्ही शेतकऱ्याकडेच मत मागायला येतात, तर अगोदर तुम्ही शेतकऱ्याचा विचार करा असं त्यांचं म्हणणं आहे। नमस्कार दादा, काय नाव आपलं? सुरेश लाला जाधव।
सुरेश लाला जाधव यांच्यासोबत आपण आहोत गिगाव या ठिकाणी. काय वाटतं की सध्या 2024 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे दोन महासत्ता असलेले पक्ष उभे आहेत आणि कुणाला तुमचं मत देणार तुम्ही किंवा कोण यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला तर वाटतं बीजेपी यायला पाहिजे, पण बीजेपीने काही केलं नाही ना शेतकऱ्यांकरता. बरोबर. हो, बीजेपी सरकार यायला पाहिजे, वरून खालून सगळे तिची यायला पाहिजे. पण ते सरकार जर कधी शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसेल, हो, आतापर्यंत पहिले जर निर्यात दिली असती तर आमच्या गरीबाचा 2 पैशाचा फायदा झाला असता. बरोबर. आणि तोंडावर येऊन आता आमचा माल खलास झाला आणि मग निर्यात देऊ राहिले. तुम्ही फायदा कोणाचा? व्यापारी लोकांचा का शेतकऱ्यांचा? अगदी बरोबर. तुमचे विद्यमान खासदार भारतीताई पवार आतापर्यंत किती वेळा तुमच्या या गावात येऊन गेले? आमच्या गावाला आम्ही पाहिलंच नाही भारतीताईला. नाही का? नाही. विकास कामाच्या बाबतीत काय म्हणा तुमच्या गावचे? नाही, विकास काम नाही, काहीच नाही. एक एक रुपयाचं रुपयाचं काम बी नाही आणि आम्ही तिला पाहिलं बी नाही कधी. नाही का? नाही. बरं. मग तुम्ही जे 2 महत्वाचे मुद्दे मांडले आहेत तर ते म्हणजे विकास कामे नाही, रस्त्यांची कामं नाही आणि शेतकऱ्यांसाठी कुठलंच कार्यकर्तृत्व कुठलंच कार्य नाही. नाही. मग तुम्ही बीजेपीला मत कशासाठी देणार आहे? देणार हे वरून आता आपल्या हिंदुत्व टिकण्याकरता आपण मतदान दिलंय फक्त बस. फक्त हिंदुत्व टिकावं हाच महत्वाचा मुद्दा आणि म्हणून तुम्ही मतदान बीजेपीला देणार आहे? काही कामाचे सरकार नाही ते. बरोबर. हो, पण मग आता आम्हाला हिंदुत्व टिकवायचं आहे, त्याच्याकरता आम्हाला द्यावा लागणार. बरोबर. अतिशय सुंदर मत त्यांनी मांडलेलं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ते फक्त बीजेपीला मतदान देणार आहेत. पण कॉम्पिटिशन मध्ये भगरे सर नावाची व्यक्ती देखील एक चांगली आहे असं म्हटलं जातंय. तर मग भारती पवार आणि भगरे गुरुजी या दोघांमध्ये काय फरक तुम्हाला सांगता येईल किंवा दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं की यांना आपल्या? गुरुजींचं तर काय आपण पाहिलं नाही अजून. नाही. हो, बरं. ते आता येतील आणि काही करतील तेव्हा आम्ही मोरच्या टायमाला सांगू बगरेंनी काय केलंय का नाही केलंय. जसं भारतीताईने काय केलं नाही तसं आम्ही सांगू. आता आम्ही त्यांना अजून पाहिलं नाही तर आम्ही कसं काय सांगणार? बरोबर. तर अशा प्रकारे आपण गिगाव या परिसरातील जे काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि एकंदरीत जनतेचा एक